या चौथ्या आठवड्यात चौथ्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे। आम्ही अजूनही या मॉड्यूलमधील जोडलेल्या दोलनांकडे पाहत आहोत। आम्ही जोडलेल्या ऑसिलेटर समस्या सोडवण्याची आणखी 2 उदाहरणे पाहू। म्हणून आम्ही स्प्रिंगने कनेक्ट केलेल्या 2 पेंड्युलम्सच्या समस्येकडे लक्ष देऊन सुरुवात केली। तर माझ्याकडे जे आहे ते म्हणजे या विशिष्ट सिस्टमचे निराकरण करण्यासाठी मोशनची 2 समीकरणे आहेत। आपण स्वीकारलेली युक्ती अशी क्रमवारी जोडणे आणि वजाबाकी करणे ही गतीची 2 समीकरणे आहेत। तर आपल्याला गतीची 2 समीकरणे मिळाली, त्यापैकी प्रत्येक एक 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 आयामी हार्मोनिक ऑसिलेटरशी संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण जोडले आणि वजा केला आणि हे सामान्य 2 जोडलेल्या समस्या सोडवण्याचा मार्ग नाही। समजा आपल्याकडे 3 आहेत भिन्न पेंड्युलम असे जोडले गेले आहे, मग आपण समीकरणे जोडण्याची आणि वजाबाकी करण्याची ही युक्ती करू शकणार नाही। तर इतर बऱ्याच समस्या असतील जिथे समीकरणे जोडण्यात आणि वजाबाकी करण्याची सोपी युक्ती आहे, म्हणून सामान्य दृष्टिकोन फक्त एक्सपोनेन्शियल उपाय गृहीत धरणार नाही। तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ओमेगा ही गतीची फ्रिक्वेन्सी कोणीय फ्रिक्वेन्सी आहे आणि हे संपूर्ण सिस्टमसाठी समान आहे, जेणेकरून दोलनांचा पॅटर्न काहीही असेल, दोन्ही ऑसिलेटर एकत्रितपणे ओमेगा ही गतीची फ्रिक्वेन्सी दर्शवतात। त्यामुळे 2 पेड्युलर 2 भिन्न फ्रिक्वेन्सी एकत्र जोडलेले असताना देखील दोलन होईल अशी परिस्थिती असू शकते। त्यामुळे असे घडू शकत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे। तर आतापासून च्या निराकरणासाठी हा कृती वापर आणि वापरावी, म्हणजे आपल्याकडे पुन्हा एकदा t आणि y चा x असेल तर या सारख्या निवडलेल्या t चा x बिंदू आहे। आपण x बिंदू आणि नंतर x डबल डॉट आणि y डबल डॉट आणि y ची गणना करा। या इक्वेशनमध्ये ला बदलून आपल्याकडे येथे आहे आणि शेवटी आपल्याला जे मिळेल ते मॅट्रिक्स समीकरण आहे जिथे 2 अज्ञात फक्त अँप्लिट्यूड a आणि b आहेत। तर आम्ही मागणी करू की अँप्लिट्यूड्स मध्ये नॉन ट्रिव्हियल उपाय आहेत, म्हणजेच ते सर्वसाधारणपणे 0 नसतात, 0 आणि v 0 च्या समान नाही, जेणेकरून डिटर्मिनंट 0 च्या समान असावे। ज्याप्रमाणे आपण वारंवारता निश्चित 2 करू शकतो त्या स्थितीस ते देईल। तर आपल्याला शेवटी काय मिळेल ते 2 वारंवारता आहेत, ज्याला आम्ही सामान्य मोड फ्रिक्वेन्सी म्हटले होते। या प्रकरणात दोन्ही कणांद्वारे एकत्रितपणे प्रदर्शित दोलनांचा पॅटर्न 2 पेंड्युलम्स, त्यांना सामान्य पद्धती म्हटले जाईल। तर आज आपण 2 समस्या करू ज्यापैकी आपल्याकडे 2 पार्टिकल आहेत आणि दुसरे जेथे आपल्याकडे 3 पार्टिकल आहेत। तर येथे माझ्या समोर माझ्याकडे आहेत 2 ब्लॉक अशी प्रणाली ज्यात m आणि लोक आहे ते 2 स्प्रिंगच्या सिस्टमद्वारे स्प्रिंग कॉन्स्टंट k आणि आणखी एक स्प्रिंग स्थिर k2 सह जोडलेले आहेत। आता अर्थातच आपण सुरुवात करू आणि थोडेसे पुढे जाऊन ते ओसिलेशनला प्रारंभ करतील, म्हणून मला सामान्य मोड दोलन आणि सामान्य मोड फ्रिक्वेन्सी काय आहेत हे जाणून घ्यायचे आहे। असे समजू की विस्थापन x आहे आणि जर सेकंड पेंड्युलम असल्यास विस्थापन y आहे आणि मी सर्वसाधारणपणा न गमावत आहे की y x पेक्षा मोठे आहे। हालचालीची समीकरणे y किंवा y पेक्षा जास्त आहे की नाही यावर अवलंबून नाहीत, तर हे खरोखर फरक पडत नाही। गती m x दुहेरी बिंदू चे इक्वेशन असेल तर x ब्लॉक संबंधित आहे जोपर्यंत x अमाउंटद्वारे वर ढकलला जात आहे। तर स्प्रिंग k1 ने प्रत्यक्षात संकुचित केले आहे, याचा अर्थ असा की ते प्रथम ब्लॉक खाली ढकलणार आहे जे गतीच्या दिशेने विरोधी आहे। त्यामुळे मला मायनस k1 मध्ये x मिळेल। तेथे एक बल देखील असेल जो दुसऱ्या
स्प्रिंगमधून उद्भवेल जो 2K स्प्रिंग किंवा स्प्रिंग स्थिरांक K2 सह स्प्रिंग आहे। या प्रकरणात किंवा निव्वळ कॉम्प्रेशन म्हणजे स्प्रिंगची दीर्घीकरण झालेले x वजा x असेल। आम्ही असे गृहीत धरले की y x पेक्षा मोठे आहे, याचा अर्थ असा होईल की दुसरा स्प्रिंग कॉम्प्रेस करण्यात आला आहे। त्यामुळे दुसरा स्प्रिंग ज्या बाबतीत मी लिहावे, दुसरा स्प्रिंग अनुकूल होईल, दुसरी अधिक चिन्हासह दुसरी टर्म, तर ते पहिल्या ब्लॉकसाठी मोशनचे इक्वेशन असेल। आता मला दुसऱ्या ब्लॉकसाठी गतीचे इक्वेशन लिहू द्या, म्हणजे My दुहेरी बिंदू जोपर्यंत दुसऱ्या ब्लॉकशी संबंधित आहे तो फक्त स्प्रिंग स्थिरांक K2 सह दुसऱ्या स्प्रिंगच्या संपर्कात आहे। तर एकमेव बल जी दुसऱ्या ब्लॉकवर परिणाम करणार आहे ती दुसऱ्या स्प्रिंग पासून उद्भवेल, परंतु दुसरा स्प्रिंग दोन्ही खंडांच्या संपर्कात आहे, म्हणून हे दोन्ही ब्लॉक्सच्या विस्थापनावर अवलंबून असेल। तर आता आपण असे मानतो की y हे x पेक्षा मोठे आहे, तर y वजा x हे सकारात्मक आहे, म्हणजे याचा अर्थ असा की दुसऱ्या स्प्रिंगला कॉम्प्रेशन करण्यात आले आहे आणि ते खाली ढकलणार आहे, म्हणून हे वजा K2 मध्ये होईल y वजा x। आता प्रयत्न करेल आणि पुन्हा ही सिस्टम सोडवेल आणि आता प्रयत्न करण्यात आणि वजा करण्यात काही अर्थ नाही। मी ला प्रारंभ करीत आहे की t चा x हा a e पॉवर I ओमेगा t आणि t चा y बरोबर b e पॉवर I ओमेगा टी च्या बरोबरीचा आहे असे गृहीत धरू, आणि मी यावर जोर देऊ इच्छितो की जेव्हा आपण या a e पॉवर I ओमेगा टी आणि b e पॉवर I ओमेगा टी सारख्या पर्यायांची निवड केली तेव्हा काही प्रारंभिक परिस्थितींसाठी आधीच केलेल्या निवडी आहेत। आम्हाला खरोखर काळजी नाही कोणत्या प्रकारची प्रारंभिक परिस्थिती आहे ज्यासाठी आपण हे प्रॉब्लेम सोडवत आहोत। आम्ही फक्त कोणत्याही सुरुवातीच्या अटी निवडू शकतो जे हाताळण्यास सोपे आहे, कारण आपल्याला स्वारस्य आहे ते सामान्य मोड वारंवारता आणि सामान्य पद्धती शोधत आहे। ठीक आहे, म्हणून मी येथे सर्व काही लिहून ठेवलेलं आहे। आता मला फक्त या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूटेडची गरज आहे। जर मी ला m ने विभाजित केले तर माझ्याकडे राईट हँड साइडला K1 आणि K2 ने m आणि K सारख्या अटी असतील, आणि त्याचप्रमाणे y च्या इक्वेशन मध्ये माझ्याकडे m पर्यंत K2 असेल, आणि आम्ही हे सुलभ करतो की मला असे म्हणू की 191 चौरस m1 आणि nu2 चौरस बरोबर K2 पर्यंत आहे। आणि जर मी हे ठेवले तर मला हे गतीचे पुढील इक्वेशन मिळणार आहे x डबल डॉट अधिक nu1 चौरस x अधिक nu2 चौरस 0 बरोबर y वजा x आहे। त्याचप्रमाणे y डबल डॉट अधिक nu2 चौरस ते y वजा x बरोबर 0 आहे। म्हणून आता आपण सबस्टिट्यूट करू शकतो किंवा येथे सोल्यूशन गृहीत धरू शकतो। चला x डबल डॉट x आणि y साठी सबस्टिट्यूट करूया आणि आपण हे करू की आपल्याकडे असलेले इक्वेशन आहे। तर हे इक्वेशन 2 चे संच आहेत माझ्याकडे आहेत, आणि हे आता सरलीकृत केले जाऊ शकते आणि मी ते a आणि b च्या कोइफिशियंटच्या दृष्टीने लिहू शकेन। मुळात मी a आणि b सह टर्म्सला वेगळे करतो। आता आपल्यासाठी हे दोन समीकरणे संबंधित आहेत। मी ते मध्ये एक मॅट्रिक्स वेक्टर प्रोडक्ट फॉर्म लिहित आहे। तर आता मी हे मॅट्रिक्स वेक्टर उत्पाद फॉर्ममध्ये लिहिले आहे, आणि नेहमीप्रमाणे आपण रिनेमिंग करूया। मॅट्रिक्स M म्हणा, आणि हे काही आहेत आणि अर्थातच हे 0 आहे। तर आता माझ्याकडे एक मॅट्रिक्स वेक्टर प्रोडक्ट 0 च्या समान आहे। A आणि B दोन्ही लक्षात ठेवले पाहिजेत, अँप्लिट्यूड्स ते सामान्यतः 0 नसावे। तर
परिस्थितीची अट ए आणि बी सर्वसाधारणपणे 0 न असणे म्हणजे m चे डिटर्मिनंट 0 असावे m चे आणि निर्धारक सहज मोजले जाऊ शकतात। आता मला हे सोडवायचे आहे। तुम्ही त्वरित ओळखाल की हे व्हेरिएबल ओमेगा स्क्वेअर मधील एक चतुर्भुज समीकरण इक्वेशन आहे। म्हणून जर मी सर्व अटी गुणाकार करतो, त्यांना व्यवस्था करतो ओमेगाच्या अधिकारात, मला खालील इक्वेशन प्राप्त करावे। आता हे स्पष्ट आहे की माझ्याकडे व्हेरिएबल ओमेगा स्क्वेअरमध्ये एक चतुर्भुज समीकरण आहे। सोल्यूशन ओमेगा स्क्वेअरची मूल्ये असतील जी मला पाहिजे ती आहेत। आता आपल्याला हे सुलभ करणे आवश्यक आहे। मी आपल्याला ते स्वतः करण्यास उद्युक्त करतो आणि जर आपण सर्व काही योग्यरित्या केले तर आपण खालील मिळवू शकता। तर येथे माझ्याकडे दोन संभाव्य फ्रिक्वेन्सी ओमेगा हे अधिक चिन्ह आणि ओमेगा 2 हे नकारात्मक चिन्हाशी संबंधित असतील आणि म्हणून लक्षात ठेवा की हा एक अत्यंत क्लिष्ट उपाय आहे जो आम्हाला मिळाला आहे, परंतु आपण काही सोपी गृहीतके केली तर ती सरलीकृत केली जाऊ शकते। समजा उदाहरणार्थ मी असे मानतो की K1 आणि K2 समान आहेत, दोन्ही स्प्रिंग स्थिर समान आहेत। जर मी अशा प्रकरणात अशी धारणा केली तर nu1 ही nu2 च्या समान असेल। अशा परिस्थितीत हे बऱ्यापैकी सुलभ करेल। तर येथे माझ्याकडे दोन संभाव्य सामान्य मोड फ्रिक्वेन्सीज आहे जी K1 K2 च्या समान नसते तेव्हा सामान्य मोड फ्रिक्वेन्सी या फॉर्मद्वारे दिली जातात आणि जेव्हा K1 K2 च्या बरोबर असेल तेव्हा ते सोपे होते आणि हे सर्व सामान्य मोड फ्रिक्वेन्सी आहेत। पुढील प्रॉब्लेमचे 3 ब्लॉक्स आहे। पुन्हा स्प्रिंगनी जोडले तर या प्रकरणात आमच्याकडे 2 स्प्रिंगनी जोडलेले 3 ब्लॉक्स आहेत। म्हणून जर आपण शेवटच्या 2 समस्यांमधून मिळालेल्या अंतर्ज्ञानानुसार गेलो तर आम्ही पुढील गणित न करता शोधण्यात सक्षम झालो पाहिजे की या प्रकरणात आपण 3 सामान्य मोड फ्रिक्वेन्सी पाहण्याची अपेक्षा केली पाहिजे। जेव्हा आपल्याकडे प्रणाली होती तेव्हा 2 कणांसह एक 2 सिस्टम होती ज्यात आपल्याकडे 2 सामान्य मोड वारंवारता होती आणि जेव्हा आपण एका सिंपल पेंड्युलमच्या केससारख्या एकल कणांशी व्यवहार करत होतो, आमच्याकडे एक वारंवारता होती। तर हे प्रादेशिक सामान्यीकरण करण्यासाठी आणि या प्रकरणात ला 3 सामान्य मोड फ्रिक्वेन्सीची अपेक्षा करा आणि मी असे गृहीत धरणार आहे की स्प्रिंग कॉन्स्टन्ट्स समान आहेत, दोन्ही K ने दिले जातील। मोशनची समीकरणे लिहिण्यासाठी मी असे गृहीत धरीन की विस्थापने x1 x2 आणि x3 आहेत आणि मी सोडतो आणि या प्रत्येक कणांना x1 कण x2 कण आणि x3 कण म्हणतो आणि गतीची समीकरणे लिहा। मला असे समजू द्या की x2 हे x1 आणि x3 हे x2 पेक्षा मोठे आहे। म्हणून या गृहीतकासह चला गतीची इक्वेशन्स लिहूया आणि पुन्हा एकदा मी यावर जोर देतो, विस्थापन मोठे किंवा लहान आहे या धारणेबद्दलची ही धारणा गतीची इक्वेशन्स बदलणार नाहीत। त्यामुळे तुम्ही येथे काय गृहीत धरता ते महत्त्वाचे नाही। तर गतीची समीकरणे लिहून सुरुवात करूया। mx1 दुहेरी बिंदू ते समान असेल तर या प्रकरणात पहिला कण फक्त एक स्प्रिंगशी जोडलेला आहे, परंतु स्प्रिंगच्या दोन्ही कणांच्या विस्थापनांवर अवलंबून असेल। अशा परिस्थितीत मी K ला x2 वजा x1 मध्ये मिळवावे। आता आपण सेकंड कणासाठी मोशनचे इक्वेशन लिहूया। या केसमध्ये सेकंड कणावर
दोन्ही बाजूंनी स्प्रिंगचा परिणाम होतो, त्यामुळे त्याला अतिरिक्त टर्म मिळणार आहे. आपण x2 हे x1 x2 वजा x1 पेक्षा मोठे असल्याचे गृहीत धरले आहे. याचा अर्थ असा की पहिला स्प्रिंग विस्तारित आहे आणि तो वर परत खेचणार आहे. मधल्या कण या दिशेने पुन्हा आणू शकेल, म्हणून त्याला वजा केला x2 वजा x1 आणि असे म्हणतात. पुढच्या स्प्रिंगचे काय? दुसऱ्या स्प्रिंगमध्ये आपल्याकडे येथे आहे. या प्रकरणात आपण असे मानतो की x3 हे x2 पेक्षा मोठे आहे. याचा अर्थ असा की पुन्हा त्याचे दीर्घीकरण आहे आणि अशाच युक्तिवादानुसार आम्ही मागील कणासाठी जे x3 आहे असे लिहू शकतो. या केसमध्ये पुन्हा ते फक्त एका स्प्रिंगच्या संपर्कात आहे, म्हणून माझ्याकडे असेल. तर आपण असे गृहीत धरू की t चा x1 हा a इंटू e पॉवर I ओमेगा t आहे आणि t चा x2 b च्या e पॉवर I ओमेगा t मध्ये आणि t चा x3 c मध्ये e पॉवर I ओमेगा t च्या बरोबरीचा आहे. म्हणून आम्ही सामान्य गणना करतो. x डॉटची गणना करा. प्रत्यक्षात x1 डॉट x2 डॉट x3 डॉट आणि या विस्थापनांचे दुसरे व्युत्पन्न देखील. आणि जर आपण पुन्हा सबस्टिट्यूट केले तर या इक्वेशन मध्ये आपल्याकडे आहे. शेवटी ते आपल्याला खालील इक्वेशन देणार आहे. आता या वेळी मी सर्व स्टेप्स करणार नाही, मी तुम्हाला स्वतः प्रयत्न करू देईन, परंतु आपण सर्व काही योग्यरित्या केल्यास आपण खालील मॅट्रिक्स वेक्टर इक्वेशन प्राप्त करण्यास सक्षम असले पाहिजे. मी नेहमी मॅट्रिक्स वेक्टर इक्वेशन लिहिले आहे. मी याला m आणि हे काही म्हणून आणि समान युक्तिवाद असे संबोधले. b आणि c साठी पुन्हा नॉन ट्रिवियल सोल्यूशनसाठी त्यातून जाते. mb चा डिटर्मिनंट 0 बरोबर असणे आवश्यक आहे. मी m च्या डिटर्मिनंटशी संबंधित इक्वेशन लिहिले आहे आणि तुम्ही सहज पाहू शकता की येथे दिसणारी ओमेगाची सर्वोच्च शक्ती 6 असेल. हे ओमेगा पॉवर 6 म्हणून दिसून येईल आणि आपल्याला ओमेगा स्क्वेअर शोधायचा आहे. तर हे मूलत एक घन इक्वेशन आहे. तर आपण 3 रूट असण्याची अपेक्षा केली पाहिजे आणि 3 मुळे 3 सामान्य मोड फ्रिक्वेन्सी आहेत. म्हणून पुन्हा मी तुम्हाला यासाठी ओमेगा स्क्वेअर सोडवू देत आहे आणि जर आपण हे योग्यरित्या केले तर आपल्याला पुढील गोष्टी मिळाल्या पाहिजेत. या इक्वेशनच्या 3 मुळे आहेत आणि हे सांगण्यासारखे आहे की सामान्य मोड वारंवारता ओमेगा m आणि 3 रूट k द्वारे 0 रूट केशी संबंधित असेल. म्हणून मी ही प्रॉब्लेम केली आहे अनेक चरणे काढून आणि मी तुम्हाला दरम्यान स्टेप्स पूर्ण करण्याची विनंती करतो. आणि जसे आपण बऱ्याच नियमित एक्सरसाइज पाहू शकता, म्हणजे इन्ग्रेडियंट खरोखर मोशन इक्वेशन लिहिणे. एकदा ते पूर्ण झाले की बाकीचे बरेच सोपे आणि सरळ आहे. पुढील मॉड्यूलमध्ये आम्ही या प्रकरणांसाठी सामान्य पद्धती कसे मिळवायचे हे पाहू. परंतु या मॉड्यूलचा शेवटचा भाग म्हणून आम्ही कपल पेंड्युलमचे सुमारे प्रायोगिक प्रात्यक्षिक पाहू.